अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि एकदम स्पष्ट वक्ते, मतं स्पष्ट असणारे असे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची काम मी फार जवळून बघतो. मला त्यांचा वडीलधारी म्हणून एक फार चांगला सपोर्ट शासनामध्ये होता. एक नवीन आमदार म्हणून त्यांचं मार्गदर्शन होतं. आज ते आपल्यातनं गेलेत. घरातलं कौटुंबिक नातं फार चांगला नेता होता. महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातले, जिल्ह्यातले, ग्रामीण भागातले, शहरीतले सगळे प्रश्न त्यांना माहिती होते आणि अशा नेता महाराष्ट्राला आज दुर्दैवाने गेला. फार मोठं नुकसान राज्याचं होतं. आम्ही दादांचं मार्गदर्शन आम्हाला काय मिळत होतं. आता ही अजूनही आम्हाला ते उतरत नाही की दादा आमच्यात नाही आहेत. आज सकाळपासून खरं म्हणजे कुटुंबातला माणूस गेल्याची भावना आमची या ठिकाणी निर्माण झाली आहे. आम्हाला फार मोठं सिस्टम, आम्हाला सपोर्ट सिस्टम, आम्हाला आवडी कुटुंब म्हणून त्यांचं होतं. जुनं नातं 2-3 पिढ्यांचं आम्हाला त्या ठिकाणी होतं. आज आमच्या कुटुंबातला माणूस गेल्या अशी भावना. इचलकरंजीला माझ्या आमंत्रणाला इथं खो-खोच्या स्पर्धेला, राज्यस्तरीय खो-खोच्या स्पर्धेला आलेले, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना इचलकरंजीचा GSTचा विषय तो त्यांनी बैठक लावलेली आणि एका मीटिंगमध्ये इचलकरंजीला GST हा लागू करून द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आणि म्हणून आज GSTचे पैसे आपल्याला या ठिकाणी मिळतात. एक जुन्या आठवणी माझ्या कायमच त्यांनी मला सपोर्ट दिला. परवा नागपूरमध्ये सुद्धा कित्येक निर्णय मला त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी दिले. माझ्या एका पत्रावरती उभ्या त्यांनी सह्या करत होते. खासबा म्हणून परवानग्या देत होते आणि प्रश्नांची जाणीव, लोकांची सेवेची भावना असणारा एक नेता आमच्यामध्ये नाही आहे. फार मोठं संकट आज आवडे कुटुंबावरती आहे, माझ्यावरती आहे आणि जय आणि पार्थ हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. मला खरोखर भावना आवडत आहे अशी परिस्थिती.